उडी मारल्याबरोबर परत त्या मनुष्याचं झालं परत माकड. ऐका पुरुष मंडळ, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं बरं का माने साहेब. चांगलं म्हटलं बरं का, सगळं नाही का. बायकोचं फक्त चांगलं ऐकायचं. त्यानं तिचं ऐकलं नाही, त्यानं परत विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. तुमचं तसंच आहे का? नाही ना. ते माकड विहिरीच्या वरती आला. आता ऐका, एक कल्पना करा, त्याची बायको म्हणजे सुंदर स्त्री, रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते असं माकड. ते कसा दिसत असेल जोडा नवरा बायकोचा, एक कल्पना करा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजानं बघितलं, अरे इतकी सुंदर स्त्री विहिरीच्या कडेला बसली आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून राजा पळत पळत गेला. राजानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला होता. ते माकड पाठीमागून रडत होतं, विनंती करत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो तुमच्या. आता मला सांगा पुरुष मंडळ, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून प्रत्येक माई बापानं ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ऐकलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या ज्या आई बापाला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो, उशिरापर्यंत काय करतो याची चौकशी करा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर एक दिवस तुमच्या मुलाची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संतवाद म्हणतात, एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी वा काळ बांधून नेईल, सरते शेवटी वा सरते शेवटी वा काळ बांधून नेईल, सरते शेवटी वा. आमचे काय माझा येईल, एका जनातनी
जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय आळंदीला जा, पंढरपूरला जा, बाळू मामाचे भक्त व्हा, बाळू मामांची मनापासून सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, एवढा आम्ही तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही जर ऐकत नसाल तर तुमची फजिती सुद्धा एक दिवस त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय माझा येईल पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला उद्धाराचं साधन सांगतायत, म्हणून संत महात्म्यांनी जी वाट दाखवली कैली पाय वाट, उल्लंघिला माया घाट. आता तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले, पण माया घाट अजून कुठे बघितला नाही. बघा, माया या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. बघा, ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते, जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये जंगलामध्ये आली आणि भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना, भगवान महादेव त्या मायेच्या पाठीमागे फसले आणि भगवान महादेवांची अवस्था कशी झाली, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 ब्रह्मयाचा ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी चंद्रासी नरारा, इथं चंद्रासी 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 नरारा, चंद्राची 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 नरारा, चंद्राची चंद्राची नरारा. लावी लाजनी लावी लाजनी धडक मारिली शंकरा. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती, पण एका मानस कन्येच्या बिलाशा धरली आणि ब्रह्मदेवाची मायेनं तर मातीच करून टाकली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले, मायेनं ब्रह्मदेवाची माती करून टाकली. इंद्रचंद्रासी दरारा. इंद्राने काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली, चंद्र काळा झाला. कशामुळे? चंद्राने आपल्या गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किती सुंदर दिसतो, तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केल्यामुळे तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. तो कुणाचा? बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान कृष्णाच्या जवळ गेले. नारायण नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? देवा काम आहे पण जरा प्रायव्हेट आहे, माणसांमध्ये नाही, एकांतात बोलायचं आहे. दोघे जण एकांतामध्ये गेले. देवाने सांगितलं, नारदा काय काम काढलं? काही नाही देवा, किती युग झाले, तिन्ही लोकांमध्ये एकटाच फिरतोय, आता थोडंसं असं वाटतं
की दोनाचे 4 हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय झालं पाहिजे? दोनाचे 4 हात झाले पाहिजे. मग दोनाचे 4 हात करायचे कुठे बघितली का? म्हटले नाही. अहो बघितली नाही, मग कसं काय? अरे बघायची काय गरज आहे देवा? म्हटले अरे लग्न करायचं म्हणतोस, मग मुलगी बघायला हवी, बायको बघायला हवी. नारद मुनी म्हटले देवा बघायची काय गरज आहे? तुला आहेत ना 16,108, मग त्याच्यातली एकच मला दे. देवाच्या लक्षामध्ये आलं का याला मायेनं पछाडला, हरकत नाही म्हटले. मग कुठली बायको घेऊ? देवानं सांगितलं जिच्या जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. त्याला इतका आनंद वाटला की आता मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. म्हटले माझी बायको तुला पाहिजे ना? काय म्हटले? माझी बायको तुला पाहिजे ना? त्यानं गंगेमध्ये बुडी मारल्या बरोबर पाण्यातून वरती आला. देवाने नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न झालं, तिला 60 मुले झाली. 60 मुलांच्या करता करता त्या नारदीला भजन करण्याकरता वेळ राहिला नाही, म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. निळबराई म्हणतात मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या गुरुनी, माझ्या तुकोबराईने काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मात्र तो मायेचा घाट पार केला. मग म्हटले तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? काही नाही म्हटले, सोपं केलं. काय केलं? माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवला. नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाची दुसऱ्याच्या आठवेला जे आरे आठवेला जे आरे आठवेला जे आरे आठवेला
केली पायवाट उल्लंघिला माया घाट जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. जवळजवळ 11 वाजलेत, पण जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते की तुकोबराई म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयामध्ये जागा दिली. त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आठवायचं, त्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची. आणि निश्चितच प्रत्येक माई बापाने आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार करा, चांगले संस्कार करा. कारण स्त्रीचं जर जीवन बघितलं तर स्त्रीचं जीवन म्हणजे फार अवघड असतं. ज्या वेळेला एखाद्या मुलीचा जन्म होतो, जन्म झाला की ती कुणाची तरी मुलगी असते, नंतर लग्न झालं की कुणाची तरी पत्नी होते, कुणाची तरी ताई असते, कुणाची तरी आई असते, नंतर कुणाची तरी आजी होती. अनेक नाती तिला निभवावी लागतात. स्त्रीचं जीवन म्हणजे कसं असतं ऐका. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहने काया. गंध वेसावा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. आईचा आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड. आज शेवटी जाता जाता तुम्हाला आईचं आणि मुलीचं नातं सांगून जाणार आहे. अतिशय गोड, पण असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माये लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं ऐका. माये लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये एखाद्या आईचं मुलीचं जर भांडण झालं ना तर मुलीला आईविषयी राग येतो, आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नाही काय की. काय
काय म्हणते आई तुझी मुलीची जात आहे, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, परक्या पुरुषाशी रस्त्यावर पटकन बोलू नये, बोललं तर लोक नावं ठेवतात. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक लग्न करून मुलगी पर घरी निघून जाते आणि मुलगी पर घरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग आपल्या मुलीची आठवण म्हणून ती आई घरामध्ये काय करत असते, लेक जाते सासन लाई लाग कर मेरा, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना, लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई, लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. लग्न करून एखादी मुलगी जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही हो. आपली मुलगी जायला निघाली की त्या आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं. इतके जर माईबाप आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर जर प्रेम करतात, हे सगळं प्रेम आपण का विसरतो? प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी गोडवी गायली त्या आईचे, निबंध लिहिले जातात आईबद्दल, कविता लिहिल्या जातात आईबद्दल, वक्तृत्व केलं जातं आईबद्दल, पण बाप अजूनपर्यंत कुणी रेखाटला नाही. आज समाजाला बाप रेखाटायची गरज आहे. आईविषयी बोललं जातं म्हणून आईचं महत्व कळतंय, पण आजचा समाज म्हणजे प्रबोधन केल्याशिवाय त्यांच्या लक्षामध्ये येत नाही असा समाज बनलेला आहे. मग बापाबद्दल सांगितल्याशिवाय मुलांना बापाची किंमत सुद्धा कळत नाही. जीवनामध्ये आपला बाप आपल्या मुलाकरता किती कष्ट करत असतो, अतिशय कष्ट करत असतो आपल्या मुलांकरता. जेवढा काही करतो ना, दिवसभर जर तो कामाला जात असेल तो विचार करतो, दिवसभर काम करून माझ्या बायको मुलांचं पोट भरत नाही, तो डे नाईट ड्युटी करतो आणि रात्रंदिवस आपल्या मुलाचा सांभाळ करत असतो. तो जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो प्रत्येकानं ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातन पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्यांची धापद, लैया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लैया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, आधाराचा जणू वाटलं बाळ, त्याच्या आईला पाचोळा जिनरान माळ, जिनरान माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापद, लैया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लैया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. बापाची किंमत सांगितल्याशिवाय किंमत कळणार नाही. म्हणून आजही शेवटी जाताना इथे बसलेल्या प्रत्येक आई बापाची व्यथा मी तुमच्या समोर मांडणार आहे. जीवनामध्ये आपला बाप आपल्या करता काय काय करत असतो. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या पटकन लक्षामध्ये राहते, पण पडद्याच्या पाठीमागे आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण का विसरतो? मग आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. इथे बसलेल्या प्रत्येकाची व्यथा मांडणार आहे. प्रत्येकानं फक्त एक शब्द लक्षपूर्वक ऐका, आणि जो मुलगा ऐकेल ना तो कधीच आपल्या मायबापाला घराच्या बाहेर काढणार नाही. किती बाप महत्वाचा असतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, बाबा नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाबा माझा वेदना
चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कोणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण कर दुःख लपवून हासतो वरवरी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली तुटकी चप्पल केसाला नाही फणी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनाचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी वेदनांचा धनी वेदनांचा धनी अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती कष्ट करत असतो आपले मायबाप किती कष्ट करत असतात हे जर ऐकलं ना तर जीवनामध्ये आपले मायबाप म्हणजे मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे सगळ्या जगाला विसरा आणि शेवटी जाताना सांगेल का ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करतो बा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे कारण महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही एका माणसाने मला कीर्तन संपल्यावर प्रश्न विचारला ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता तुमचे राजे नेमके होते तरी कोण देव होते का तर नीट ऐका छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण विजयासारखी तलवार चालून गेला विजयासारखी तलवार चालून गेला निदळ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवानी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला